भक्ती नाही लाज धरिता ऐशी याशी शरण जावे शक्ती जीवे नवंची विठ्ठल वक्रतुंड महाकाया सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा मोरया रे बाप्पा श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुट सुधारि भरणौ रघुबर विमल जसु जो दायतु फल चारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार हे दुख समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदागं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला
गञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गाकारो प्रथमा वृक्षासी आले जिथे गीतोवी सवे वेद झाले तुझ्या शब्दात सायुज्यनाथा तुझ्या पायरीसी सदा नम्रमाथ अज्ञान देवा मुक्ताई परेश तुझ्या पायरीसी सदा नम्र माता तरधया फुले चोफाळनिया भले वरी वैसू पाऊले श्री गुरूंचे मस्तक हे पायावर मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी। हे विश्व मांगल्याचं स्वप्न उराशी बागून अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवरती ब्रह्मलहरी प्रगट केली असे ज्ञानियांचे राजे योगियांची माऊली साधकांचा मायबाप साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा आहे। तसेच महान भक्त संत सम्राट विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण असणारे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे जगमान्य संत मान्य संत देवमान्य संत तुकोबरा तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु आणि त्यांना सुद्धा उपदेश करणारे की महाराज आमच्या हातात माळ असणं हा आमचा परमार्थ आहे। काय म्हणतात महाराज आमच्या हातात माळ असणं हा आमचा परमार्थ आहे परंतु तुमच्या हातात ढाल आणि समशेर असणं हा तुमचा परमार्थ आहे असं उपदेश करणारे वैराग्य रागरसिक संत क्षुरमय संत तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या नैमित्तिक सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठला
बोलला गेला तर अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा असणारे संत तुकोबराय म्हणतात, जो भगवान पांडुरंग परमात्मा आहे ना, तो भक्ताच्या कामाकरिता अंतकरणामध्ये संकोच बाळगत नाही. ऐकताय ना सर्वजण? माग ऐकू येते ना सर्वांना? क्लिअर ऐकू येईल का? नाही तर नंतर म्हणतात ती पराईची वैष्णवी दिदी आली, 4 गोष्टी इकडच्या सांगितल्या, 4 गोष्टी तिकडच्या सांगितल्या आणि झालं कीर्तन. असं नाही बरं का, सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचंय. कारण कितीही जरी शहाणा कीर्तनकार जरी असला तरी त्याला एका कीर्तनाकरिता कमीत कमी महाराज 2 महिने तयारी करावी लागते. सोपं आहे का महाराज? पाठी उठावं लागतं, ते ज्ञान मिळवावं लागतं, मिळवलेल्या ज्ञानाचा अभ्यास करावा लागतो, अभ्यास केलेल्या ज्ञानाचा रियाज करावा लागतो, रियाज केल्याच्या नंतर ज्या ठिकाणी कीर्तन आहे त्या ठिकाणी ते आठवावं लागतं, बुद्धीत साठवावं लागतं आणि मग तुमच्या समोर कटवावं लागतं. यासाठी आता एवढी मेहनत आहे ना, सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं. ठीक आहे? आवाज तर येते ना सर्वांना? विठ्ठला विठ्ठला. संत तुकोबराय म्हणतात, भगवान परमात्मा भक्ताच्या कामाकरिता अंतकरणामध्ये संकोच बाळगत नाही, लाज धरत नाही. साधवया भक्ती काज नाही लाज धरी. तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जो भगवान परमात्मा भक्ताच्या कामाकरिता अंतकरणामध्ये संकोच बाळगत नाही, ऐसी अशी शरण जावे शक्ती जीवे नवंची. महाराज म्हणतात, अशा भगवंताला शरण जावं जो भगवान परमात्मा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता भक्तांचे रक्षण करतो आणि चांगले किंवा वाईट काम जरी असले तर तो काम करण्यामध्ये किंवा भक्ताचं काम करण्यासाठी संकोच बाळगत नाही. महाराज म्हणतात, म्हणून या शरण जावे सर्व भावे देवांचे विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात, म्हणून या शरण जावे सर्व भावाने आपण देवाला शरण गेलं पाहिजे. महाराज या ठिकाणी ब्रह्मादिकांना सुद्धा या संसार रूपी सागरातून भवनदीतून तारून जाता आलं नाही. कारण या संसार रूपी सागरातून जर तरुण जायचं असेल तर एकच आपल्याला पर्याय तो म्हणजे भगवंताचं नामस्मरण. जो भगवान परमात्मा, ज्या भगवान परमात्म्याने भीष्माचा पण खरा केला आणि अर्जुनाचे रक्षण केले. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. आता एवढं खरं मला शरण जा, आपण कोणत्याच देवाला शरण जावं? जो हा देवाचाही देव बळीया माझा पंढरीराव. जो भगवान परमात्मा आहे त्याशी शरण गेलं पाहिजे. त्या भगवान परमात्म्याच्या अनेक साक्षी मी माझ्या हाती घेतलेल्या आहेत आणि त्या भगवान परमात्म्याला मी माझ्या चित्तात ठेवलेलं आहे. तुका म्हणे साक्षी हाती तुम्या चित्ती धरिला. आता असा हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. आता हाच अभंगाचा अर्थ असेल असा माझा आग्रह नाही. जसं की एखादी पक्षी पहा, आकाशामध्ये त्यांच्या पक्षीच्या पंखानुसार झेप घेत राहतो, अगदी त्याचप्रमाणे मी माझ्या बुद्धीच्या नुसार अभंगाचा सरळ सरळ अर्थ सोडवण्याचा प्रयत्न केला. झालं कीर्तन विठ्ठला विठ्ठला. कीर्तन सर्वेपूर्वी अल्पसा पर्याय देणं आवश्यक. तो म्हणजे असा की अस्वलांबा ना या ठिकाणी युवा गणेश मंडळ, गणेश मंडळाचं नाव भगवान बाबा गणेश मंडळ, त्या भगवान बाबा गणेश मंडळाच्या वतीने मला ही कीर्तन सेवा आलेली आहे. तसेच आपले दादा असतील त्यांच्या अंतर्गत मला ही कीर्तन सेवा आलेली आहे, तरी त्यांच्या चरणी नतमस्तक करते. तसेच या अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सचिव असतील, आता प्रत्येकाचे नाव घेणार नाही कारण की आधीच कीर्तनाला वेळ झालेला आहे. प्रत्येकाचे नाव घेत बसलेस मग अजून वेळ जाईल. तरी सर्वांच्या चरणी नतमस्तक करते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठला विठ्ठला. आता ही कीर्तन सेवा गणेश उत्सवानिमित्तानं आहे. आता गणेश उत्सव का करायचा, कशासाठी करायचा, का केला पाहिजे? आता सर्व मित्रमंडळांनी बसवला असेल, पण का बसवतो याचं ज्ञान तर पाहिजे ना.
एखादं जर काम करायचं असेल, ते काम आपल्याला येतच नसेल आणि कुणी करा म्हणलं तर आपल्याला येईल का? नाही, त्याचं आधी ज्ञान मिळवावं लागतं. अगदी त्याचप्रमाणे आता हे गणेश उत्सव सर्वात पहिल्यांदा कुणी साजरा केला? सर्वात पहिल्यांदा कोणी साजरा केला? लोकमान्य टिळकांनी. आता केला साजरा, पण का केला? आता गणेश उत्सव यासाठी साजरा केला जातो की माणूस बदलला पाहिजे आणि समाज सुधारला पाहिजे. कारण माणसामध्ये जर बदल झाला तर समाज आपोआप सुधारतो महाराज. त्यावेळेस लोकमान्य टिळकांना असं वाटलं की सर्व समाज एकत्र येईल. आता कसे तुम्ही सर्वजण गणपती बाप्पासाठी आलात, कीर्तनासाठी आलात, अगदी त्याचप्रमाणे त्याच विचाराने त्यांना काय वाटलं, सर्व समाज एकत्र येईल, सर्वजण गोळा होतील. यासाठी त्यांनी सगळ्यात प्रथम गणेशोत्सव साजरा केला. विठ्ठल विठ्ठल. कळलं आता सर्वात पहिल्यांदा कोणी केला? समजलं? लक्षात ठेवा, तुम्हाला पुढच्या वर्षी अजून गणपती बसवायचा आहे. तर आता आपण गणपती बसवलाय, आपण गणपती म्हणजे नेमकं काय हे बघूया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असे जरा ताट बसा बरं, म्हणजे मला पण कीर्तन करावं असं वाटलं पाहिजे. सगळे सुकल्यावाने बसलं, सर्व आपल्याला हात आहेत ना, आपण मस्त भजन करायचं. का झोपी यायला कोणाला? मी झोपू देत नाही असं, पण विठ्ठल विठ्ठल. आता पहा, आपण हा गणपती बसवलेला आहे. तर गणपती म्हणजे काय? आता सगळ्यात सोप्या भाषेत सांगते. गण आधी पती म्हणजेच गणपती. गणांचा पती, गणाचे पती म्हणजेच गणपती. आता या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, नेमकं गण म्हणजे काय? महाराज, आता गण 3 प्रकारचे आहेत. एक देवगण, एक मनुष्यगण आणि एक राक्षसगण. या तिन्ही गणांचा पती म्हणजेच गणपती. गणांचा ईश, गणांचा बॉस, गणांचा पती म्हणजेच गणपती. समजलं ना? विठ्ठल विठ्ठल. गणपती म्हणजे समजला. आता गणपतीची निर्मिती कशी झाली हे आपण बघू सर्वप्रथम. तर एकदा पार्वती माता आपल्या मैत्रिणीसोबत बसलेल्या होत्या. आता एखादी जर कोणती मैत्रीण असेल तर दुसऱ्या मैत्रिणीला काय सांगते की बाई तू असं असं कर, तुझं चांगलं होईल. सांगतात का नाही? का तिचं वाटोळ होऊ दे म्हणतात, बाई तू असं असं कर, तुझं चांगलं होईल. असंच मैत्रीण त्या ठिकाणी गोळा झाल्या आणि पार्वती मातेला म्हणतायत, माता तुला जर कोणतं कार्य करायचं असेल, कोणतं काम करायचं असेल तर ते सगळ्यात आधी तुला कोणाला सांगावं लागतं? नंदीला सांगावं लागतं. आणि नंदी जाऊन कोणाला सांगतो? तुझ्या पतीला म्हणजेच महादेवाला सांगतो. पुन्हा महादेवा कुठं कामात असतील, कुठं बसलेले असतील, तपश्चर्यामध्ये असतील, त्यांना किती वेळ लागेल माहीत नाही. त्याच्यासाठी तू काय कर, एक पुत्र निर्माण कर, जेणेकरून तू त्याला सांगशील, जेणेकरून ते पुत्र डायरेक्ट महादेवांना विचारेल. तर ठीक आहे म्हणजे मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे. आता गणपती कसा तयार झाला? तर पार्वतीच्या अंगाच्या मळेपासून गणपती तयार झाला. आता पार्वती माता काही वीटभट्टीवर जात होते का? नाही. तर पार्वती मातेनं अंगाला उटणं लावलेलं होतं आणि ते उटणं लावल्याच्या नंतर ते उटणं लावलं आणि ती उटण्याची जी मळ निघते ना त्याच्यापासून एक पाणी घेतलं म्हणजेच गंगा घेतली. आता पहा, आपल्या इथं महिला मंडळांना माहित असेल, गणपती आल्याच्या नंतर लक्ष्मी येतात का नाही? त्या लक्ष्मीमध्ये एक पार्वती असते आणि एक गंगा असते. विठ्ठल विठ्ठल. आता पार्वती गंगा कसं काय हे सुद्धा तुम्हाला सांगते. आता पार्वती का बरं? कारण ज्यावेळेस त्यांच्या अंगाची मळ काढली त्यावेळेस गंगेचं त्या ठिकाणी त्यांनी मदत घेतली आणि त्या मदतीने एक पुत्र असा तयार, सुंदर असा पुत्र तयार केला आणि त्या पुत्राचं नाव काय ठेवलं? गणेश. विठ्ठल विठ्ठल. आता हा पुत्र कोणी निर्माण केलाय? पार्वतीने
केलंय. मग पार्वतीला काय वाटलं, आपण एकटं कसं जायचं, म्हणून त्यांनी गंगेला सुद्धा सोबत घेऊन त्या ठिकाणी आले. म्हणून आपण गौरी गणपती जे म्हणतो ना लक्ष्म्या, ते आहेत. विठ्ठल विठ्ठल. आता सुंदर असं गणेश निर्माण झाला महाराज. आणि निर्माण झाल्याच्या नंतर पार्वती मातेने सांगितलं की आता तू काय कर, दरवाजापाशी उभा राहा. तो अरे बापरे, माताने मला पहिल्यांदाच आदेश दिलाय, मी कार्य केलं पाहिजे असं गणेश बाप्पा विचार करू लागले. आणि त्या ठिकाणी गणेश बाप्पा एक द्वारपाल म्हणून त्या दारामध्ये इकडून इकडं फिरू लागले. आणि ज्यावेळेस ते तिकडून इकडं फिरू लागले त्यावेळेस तेवढ्यात महादेवजी आले. आणि महादेव काय म्हटले, मला आतमध्ये जाऊ दे. नाही म्हणे, माझ्या मातेने आदेश दिलाय. अरे तुला माहित नाही रे मी कोण आहे ते, मला आतमध्ये जाऊ दे म्हटल्याच्या नंतर तो गणेश म्हटला, नाही, माझा मातेचा पहिल्यांदाच आदेश आलेला आहे, मी तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आता महादेवाला क्रोध आला आणि क्रोधामध्ये त्या दोघांचेच भांडणे लागले. त्या दोघांचे भांडणे लागल्याच्या नंतर महादेवांनी आपलं त्रिशूळ घेतलं आणि त्रिशूळ डायरेक्ट त्यांच्या मुंडक्यावर सोडलं. आणि सोडल्याच्या नंतर शरीर आणि शिर हे दोन्ही अलग झालं. विठ्ठल विठ्ठल. तेवढ्यात पार्वती माता बाहेर आल्या. अरे बाबा, हे काय होतंय, अरे हा तर माझा पुत्र आहे, याला असं कसं केलं तुम्ही. त्यावेळेस त्यांनी काय म्हटले, मी सगळं ठीक करतो म्हटले. आणि त्यावेळेस हत्तीचं सोंड हुडकायला सांगितलं आणि हत्तीचं सोंड गणपती बाप्पांना लावलं. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे गणपती बाप्पांना हत्तीचं सोंड लावलेलं आहे. आता गणपती बाप्पांचं जर आपण वर्णन पाहायला गेलं तर डोळे कसे आहेत, एकदम सूक्ष्म आहेत, बारीक आहेत, कान मोठे, सोंड वाकडी आणि पोट मोठं. विठ्ठल विठ्ठल. आता गणपती बाप्पांचे, यांना बाप्पा का म्हणतात बरं, सगळ्या बाप्पाचा बाप म्हणजे बाप्पा. आपण त्यांना डॅडी पण म्हणू शकलो असतं, डॅड पण म्हणू शकलो असतं, पण म्हणतात का नाही, कारण तो बाप्पाचा बाप आहे म्हणून त्याला बाप्पा म्हटले जातं. विठ्ठल. आता गणपती बाप्पांचे डोळे का बारीक आहेत बरं, जो कोणी पाप करत असेल, आता कोण कोण चोरू पाप करतात, कोणी चोरी करतं, तर चोरी करण्यासाठी सूक्ष्म असे डोळे लागतात का नाही, किंवा माझा भक्त कुठे माझ्यासाठी भजन करतोय यासाठी गणपती बाप्पांचे डोळे बारीक आहेत. आता कान मोठे का बरं, महाराज म्हणतात, मुंगी के पैर में घुंगरू बांधे तो भी भगवान सुनते हैं. मुंगीच्या पायात जर घुंगरू बांधलं ना तर ते सुद्धा भगवंताला ऐकू जातं, त्याचा आवाज ऐकू जातो. मग डीजे लावायची गरज आहे का. विठ्ठल विठ्ठल. आता पहा, हे झाले कानाचं वर्णन. आता सोंड वाकडी का बरं, जो गणपती बाप्पाकडे सरळ मार्गाने येतो, म्हणजे कोणता पाप न करता, कोणाला न छेडछाड करता गणपती बाप्पाकडे येतो, तो त्याचं चांगलंच करतो. आणि जो वाकड्या भावनेने आलेला आहे तो त्याचं वाकडं करतो. ते दर्शवण्यासाठी गणपती बाप्पांचे सोंड कसे वाकडे आहे. आता पोट मोठं का बरं, आता हुकून चुकून जरी नाही म्हटलं तरी आपल्याकडून थोडं का होईना पण पाप होतं म्हणजे होतं. कारण हा माणसाचा पुतळा आहे, त्याच्याकडून चुका होत राहत्यात. तर ते कुठे ठेवायच्या बरं, सामावायच्या कुठे, तर मोठं अंतःकरण करून आपल्या पोटामध्ये, आपल्या उदरामध्ये गणपती बाप्पा ते सामावून घेतात. ते फक्त मोदकच खातात का नाही. विठ्ठल विठ्ठल. झोपले की काय, ऐका झाली. आता गणपती बाप्पांना आपण 21 मोदक का वाहतो तुम्हाला सांग. आता गणपती बाप्पा हेच 21 मोदक खातात का नाही, तर त्याच्यातला एकच मोदक गणपती बाप्पा खातो. आणि बाकीचे जे 20 गण आहेत ते गण, एक नरांतक आणि एक
नरांतक एक राक्षस होता. त्या राक्षसासोबत ज्यावेळेस युद्ध सुरू होतं त्यावेळेस गणपती बाप्पांसोबत 20 गण होते आणि गणपती बाप्पा 21. त्यामुळे गणपती बाप्पांना 21 मोदक वाहिले जातात. विठ्ठल विठ्ठल. आता कोणत्याही कार्याची सुरुवात करायची असो, मग ते सांस्कृतिक असो या परमार्थिक असो, कोणत्याही कार्याची सुरुवात करायची असेल तर सर्वात आधी या बाबालाच पूजावं लागतं. नाही पूजलं की तो विघ्नामध्ये आणतो. कारण हा कसा आहे, एकतर विघ्न हरताय म्हणजे विघ्न येण्याच्या आधी आपल्याला वार्ता देतो आणि जर कुणी यांची पूजा जर नाही केली तर त्यामध्ये ते विघ्न टाळतात. त्याच्यासाठी या बाबांची पूजा करावी लागते. गजानना श्री गणराया आदि बंधू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आदि बंधू तुझ मोरया. आता गणपती बाप्पांना आपण किती दिवस बसवतो? बोला बोला लवकर, किती दिवस बसवतो? 10 दिवस बसवतो आणि 11व्या दिवशी आपण गणपती बाप्पांना पाठवतो. आता 10 दिवसच का बसवतात बरं? आपण 21 दिवस पण बसवला असता तर 5 कर्म इंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय याचा राजा मन आणि मनांचा राजा गणपती बाप्पा. 5 कर्म इंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय मिळून मन तयार होतं आणि तो मनांचा राजा कोण आहे? गणराज गणपती आदि बुद्धी देई हाती. जर आपण गणपती बाप्पांना आपलं मन दिलं तर गणपती बाप्पा आपल्याला काय देतात? बुद्धी देतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. समजलं सर्वांना गणपती बाप्पा का बसवतात? गणपती म्हणजे काय? 10 दिवस का बसवतात? 21च मोदक का होतात? समजलं? पुढे चलायचं? तुम्ही बोलता का नाही? पुढे चलायचं? विठ्ठल विठ्ठल आता पहा, तुम्हाला एक प्रसंग सांगते जे की तुमच्या मुलांच्याही कामाला येईल. म्हणजे जे मित्रमंडळ जे आहे, तरुण मित्रमंडळ, त्यांच्याही कामाला येईल आणि तुम्हालाही समजेल. असं एक तुम्हाला दृष्टांत सांगते. आता कैलास पर्वतावरती महादेव आणि पार्वती या दोघे बसलेले होते आणि त्यांच्या समोर कार्तिकी स्वामी आणि गणपती बाप्पा खेळू लागले. आता पार्वती माता म्हणतायत, या दोघांपैकी कोण हुशार असेल बरं? सर्वांनी लक्ष देऊन ऐका. या दोघांपैकी कोण हुशार असेल? चला म्हणे तर आपण परीक्षा घेऊयात. आता परीक्षा काय घेतली? गणपती बाप्पांनाही बोलून घेतलं आणि कार्तिक स्वामींनाही बोलून त्या ठिकाणी घेतलं. आता पार्वती माता म्हणते, तुम्ही काय करायचं? विश्व प्रदक्षिणा करून या ठिकाणी यायचं. जो कोणी अगोदर येईल तो बुद्धिवान असेल, त्याला बुद्धी जास्त असेल. तर ठीक आहे म्हणे. आता कार्तिकी स्वामी आपलं वाहन घेऊन विश्व प्रदक्षिणासाठी निघाले. आता गणपती बाप्पाकडे बरंच बुद्धी होती, बुद्धिवान गणपती बाप्पा होते. ते त्याच ठिकाणी इकडून तिकडं तिकडून इकडं चक्र मारत राहिले. आता आपल्याला जर कोणतं टेन्शन आलं तर आपण घरामध्ये इकडून तिकडे चक्र मारतो का नाही ते पण डोकं खाजवत मारतो.
इकडून तिकडं तिकडून इकडं. आता गणपती बाप्पा विचार करायला लागले की आपण करायचं काय. आता उंदीर मामा तर त्या पक्षी एवढं तर चलू शकणार नाही. तर विश्व प्रदक्षिणा घालायची, कशी घालायची कशी घालायची. 1 दिवस गेले, 2 दिवस गेले, तिकडे कार्तिक स्वामींची विश्व प्रदक्षिणा सुरू आहे आणि गणपती बाप्पा इथंच इकडून तिकडं तिकडून इकडं डोकं खाजवून चक्रा मारायला लागले. आता पार्वती माता म्हणतात तुमचं आमच्यावर प्रेमच नाही म्हणे, मी तुम्हाला काहीतरी काम सांगितलं आणि तुम्ही ते करत नाही. त्यावेळेस गणपती बाप्पा कटकून उठले आणि उठल्याच्या नंतर महादेव आणि पार्वती ज्या कैलासावरती बसलेले होते त्या कैलासाच्या भोवताली 3 चक्रा मारल्या आणि जाग्यावर थांबले. आता तेवढ्यात कार्तिकी स्वामी आले. आता कार्तिकी स्वामीला काय वाटलं, अरे बाबा हे तर इथंच आहे, आता आपणच जिंकलो. पण गणपती बाप्पांना पार्वती माता विचारतायत की तुम्ही प्रदक्षिणा केली का. तर हो म्हणे. कशी केली. या जगामध्ये आई आणि वडिलांना जर प्रदक्षिणा मारली तर विश्व प्रदक्षिणा मारल्याचं आपल्याला पुण्य भेटलं. सर्वात आधी प्रदक्षिणा कोणी मारली, कोणी मारली, विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात, कार्तिकी स्वामी म्हटले त्या ठिकाणी, अरे मी तर पूर्ण प्रदक्षिणा मारून आले, तू तरी इथं मारलीस, मग मला कळत नव्हतं का इथं मारायची. म्हणे याच्यासाठी तर बाप्पांना बुद्धिवान म्हणतात ना. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात, या जगामध्ये आपण आई वडिलांची जर पूजा केली तर या विश्वाला प्रदक्षिणा घातल्याची पुण्य आपल्याला भेटतं. त्यासाठी सर्व मुलांनी आई वडिलांचे दर्शन घेऊनच घराच्या बाहेर निघा जा. विठ्ठल विठ्ठल. चला तर आता आपण अभंगाकडे वळूया. गणपती बाप्पा गणपती बाप्पा. आपण अभंगाकडे वळल्याच्यानंतर जगद्गुरु तुकोबार आहे या अभंगाद्वारे सांगतात की भगवान पांडुरंग परमात्मा भक्ताच्या कामाकरता अंतःकरणामध्ये संकोच बाळगत नाही. मात्र मनुष्य हा थोडी का होईना पण लाज धरतो. आता पहा, एखाद्याचं लग्न आहे, लग्न होतात ना गावात, एखाद्याचं लग्न आहे आणि त्या लग्नामध्ये आमदार पुढारी खासदार असे लोक आलेले आहेत आणि आपल्यासाठी सामान्य माणसाला जर सांगितलं की तुम्ही काय करा, आता तूप वाढा. आता पहिले तर तूप वाढायचे किती, हत्तीच्या सोंडा एवढे यज्ञामध्ये जाऊ द्यायचे, पण आता तूप म्हणलं की चुप, काहीच बोलायचं नाही. विठ्ठला विठ्ठला. पहिले तरी ते चमच्याने तूप वाढायचे, आता ते चमचा उलटा करतात आणि त्यानं तूप वाढतात. म्हणजे एक बी थेंब पडते का नाही की देव जाणं. विठ्ठला विठ्ठला. तर आपण तूप वाढण्याकरिता घेतलं. आता समोर मोठे मोठे माणसं बसलेले, आपण मनामध्ये थोडी तरी लाज धरतो, पण माझा भगवान परमात्माचा एवढा अधिकार आहे की त्याच्या सत्तेशिवाय समुद्र मर्यादा सुद्धा ओलांडू शकत नाही. आणि त्यांनी बोलला तरच वेद देखील म्या बोलविला, वेद बोले म्या चालविला, सूर्य चाले म्या हलविला, प्राण वाले जगाचा जो चालिता. विठ्ठल विठ्ठल. त्याच्या सत्तेशिवाय समुद्र मर्यादा देखील ओलांडू शकत नाही. तो भगवान परमात्मा भक्तांच्या कामाकरता अंतःकरणामध्ये लाज धरत नाही. विठ्ठल विठ्ठल. आता जगाच्या पाठीवर अनेक देश आहेत महाराज, परंतु भारतासारखा देश नाही, अर्जुनासारखा योद्धा नाही, अभिमन्यूसारखा वीर नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा नाही, पंढरपूर सारखा दैवत नाही, संत तुकोबाराय, संत भगवान बाबा, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासारखे संत नाही, गाथा आणि ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ नाही, रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही आणि या वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही. या पलीकडे जाऊन सांगू, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी आई नाही, सीतेसारखी सून नाही, रामासारखा पुत्र नाही, उर्वशीला मांडवी सारख्या जावा. महिला मंडळ जावा 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 नाही, भरत शत्रुघ्न सारखे मित्र नाही, कावळा इतकं काळा नाही, पल्ले इतकं द्रुत नाही,
लोण्या इतका मऊ नाही आणि या मनुष्य देहासारखा दुसरा देहच या जगात नाही. विठ्ठल मनुष्य जन्मान मोल रे मिट्टी में ना रोल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी तू सत्संग में जाया कर गीत प्रभु का गाया कर सुबह सवेरे बैठ कर ध्यान प्रभु का लगाया कर इसमें नहीं कुछ मोल रे भाई मिट्टी में ना रोल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आता या ठिकाणी आपण कीर्तन सेवा ठेवलेली आहे. ते कीर्तन का करावं, कशासाठी करावं, का केलं पाहिजे. आपण कीर्तन तर श्रवण करतोय पण आपल्याला माहित पाहिजे की कीर्तन का केलं पाहिजे. कृतयध्यायते विष्णु त्रेतायाम यजते मखळे ही द्वापार्य परिचार्य नाम कलो हरी. कीर्तनात कीर्तनाने काय होतं, भगवंताची प्राप्ती होते. म्हणून आपण कलियुगात काय केलं पाहिजे, कीर्तन केले पाहिजे. महाराज म्हणतात कलियुग माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. विठ्ठल विठ्ठल. आता कीर्तनाचे फायदे काय बरं. आता एखादा मनुष्य पहा, ज्या ठिकाणी त्याचा फायदा नाही त्या ठिकाणी तो थांबत नाही. तर कीर्तनाचे फायदे काय. तर नंबर 1 कीर्तनाने भगवंताची प्राप्ती होते. नंबर 2 कीर्तनाने समाजाला धर्म काय आहे ते समजतो. नंबर 3 कीर्तनाने समाजाला नीती काय आहे ते समजते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे धडे शिकले म्हणजे कीर्तनामधून. एवढंच नव्हे तर नामदेव यांच्या घरी स्वतः भगवंत नाचले. विठ्ठल विठ्ठल. अभिर गुलाल उधळीता रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडू रंग. आता कीर्तनाचे फायदे तर समजले. मग कीर्तन लोक काय येत नाहीत बरं. तर ऐका, सपने तो सभी सजाते हैं, सपने तो सभी सजाते हैं लेकिन टूट जाते हैं. कीर्तन में वही लोग आते हैं जिसे मेरे बापा बुलाते हैं. विठ्ठल विठ्ठल. आता सेवेकरिता निवडलेले अभंग जगगुरु तुकोबरायांचे. तुकोबराय कोण होते महाराज, एक साधू होते साधारण. आता आजकाल साधूच कोणाला म्हणावं हे समजत नाहीये. पांढरे शुभ्र कपडे घातले, गळ्यामध्ये तुळशीच्या माळी घातल्या म्हणजे तो साधू नाही. अरे आग लगे आसमान में सरसर गिरे अंगार, संत ना होते दुनिया में तो जल जाता संसार. विठ्ठल विठ्ठल. आजकाल साधू कोणाला म्हणावं तेच कळत नाहीये. जिसके माथे पर नहीं छाता, जिसके पैरों में नहीं जूता, जिसके परिवार से नहीं कोई नाता और जिसके बैंक में नहीं कोई खाता उसे साधू कहते. आपल्या भाषेत सांगू, ज्याच्या पोटात नाही अन्न, ज्याच्या घरात नाही धान, ज्याच्या गावात नाही मान तो हमेशा चित्तात समाधान. विठ्ठल विठ्ठल. अशा साधूंना कलियुगात थोर मानलेला आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयुगी. विठ्ठल विठ्ठल. ज्याप्रमाणे गारगोटीला हिरा म्हणता येणार नाही त्याचप्रमाणे एका श्रीमंताला साधू म्हणता येणार नाही. कारण साधू हा त्यागाने ओळखता येतो आणि श्रीमंत हा विलासाने ओळखता येतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की भगवान परमात्मा भक्ताच्या काम
करता अंतकरणामध्ये लाज धरत नाही अभंगाच्या पहिल्या चरणात. जो भगवान परमात्मा भक्ताच्या कामाकरता लाज धरत नाही, तो भगवान परमात्मा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता भक्तांचे रक्षण करतो. आणि चांगले किंवा वाईट काम जरी असले तरी तो अंतकरणामध्ये लाज धरत नाही. विठ्ठल विठ्ठल. आता गणपती बाप्पांचं आपण एवढं वर्णन पाहिलं, त्यात एक राहिलं म्हणजे गणपती बाप्पांना किती बायका होत्या? किती होत्या? 2. एक रिद्धी आणि एक सिद्धी. आता रिद्धी सिद्धी न म्हणता सिद्धी आणि बुद्धी ह्या 2 गणपतीच्या पत्नी आहेत. का आहेत? विठ्ठल विठ्ठल. आता एका ठिकाणी सुंदर असं वातावरण होतं महाराज. झाड इकडून तिकडं तिकडून इकडं झुलायला लागलेले होते आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पा एका नदीच्या काठी तपश्चर्या करत बसलेले होते. आता त्या ठिकाणी तुलसी माता आल्या आणि गणपती बाप्पा एवढे सुंदर दिसत होते, एवढे सुंदर दिसत होते की त्या तुलसी मातेचं मन गणपती बाप्पांवरच गेलं आणि गणपती बाप्पांना म्हणतात, बाप्पा तुम्ही माझ्याशी लग्न करताल का? त्यावेळेस गणपती बाप्पांना क्रोध आला आणि म्हणले, मला लग्नच करायचं असतं तर मी इथं कशाला तपश्चर्या केली असती. त्या ठिकाणी क्रोध आला आणि क्रोधामध्ये नंतर तुलसी मातेला क्रोध आला. एवढं तुम्हाला चिडायची काय गरज आहे? एवढे रागराग करायची काय गरज आहे? मी तुम्हाला श्राप देते की तुमचे एक नसून तुमच्या 2 विवाह होतील. विठ्ठल विठ्ठल. त्या ठिकाणी तुलसी मातेने बाप्पांना श्राप दिला, कारण बाप्पांना तपश्चर्या म्हणजे बाप्पांना एक साध्वी राहायचं होतं, म्हणजे बाप्पांना साधू राहायचं होतं. परंतु तुलसी मातेच्या शापाने त्यांना 2 पत्नी झाल्या. तो म्हणजे कोणत्या? एक सिद्धी आणि एक बुद्धी. शिवपुराणामध्ये हा उल्लेख आलेला आहे की रिद्धी सिद्धी नसून सिद्धी आणि बुद्धी. का तर आपण गणपती बाप्पांना काय म्हणतो? मला सिद्धी आणि बुद्धी दे. सिद्धी आणि रिद्धी दे म्हणतो का? विठ्ठल विठ्ठल. त्या ठिकाणी तुलसी मातेला राग येऊन हा त्यांना श्राप दिला. तो श्राप खरा झाला आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पाने सुद्धा परत तुलसी मातेला श्राप दिला. काय तर तुझ्या एका राक्षसासोबत विवाह होईल. आता विवाह होईल म्हटल्यानंतर तुलसी माते म्हणल्या, मला माफ करा पण तुम्ही तुमचा जे श्राप दिलेला आहे ते वापस घ्या. म्हणजे आता श्राप तर वापस घेता येणार नाही, परंतु ज्यावेळेस तो राक्षस मरेल त्यावेळेस तुझी बी इच्छा राहणार नाही जगायची, तूही मरून जाशील आणि त्या ठिकाणी एक बीज निर्माण होईल. ते बीज असेल
तुळशीचं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. परंतु गणपती बाप्पाने एक अट म्हणजे सांगितली की सर्व देवांना तुझा मान असेल, परंतु गणपती बाप्पाला तुझा मान नसेल, माझा तुझा मान नसेल, माझ्यावर तुझा मान नसेल. तेव्हापासून आपण तुळशीचे पान काय मंजूर सुद्धा गणपती बाप्पावर वाहत नाही, परंतु सर्व वैष्णवांना प्रिय असणार जर काय असेल ते म्हणजे तुलसी आहे. आता पहा आज एकादश सुद्धा आहे, तर सर्व वैष्णवांमध्ये प्रिय व्रत जर कोणता असेल तर ते म्हणजे व्रत एकादशी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता व्रत एकादशीचा नियम तर सर्वांना माहितीच आहे. आपल्याला कमीत कमी आता वेळेत आपल्याला कीर्तन पूर्ण करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता सर्वांनी एकदा भजन करायचं का? सर्वांनी हातावरी करायचं, सर्वांनी इकडं मित्रमंडळ सर्वजण सर्वांनी माझ्या मागे म्हणायचं. मोरया रे मोरया रे गणपती बाप्पा मोरया रे. सर्वांनी म्हणायचंय मोरया रे मोरया रे गणपती बाप्पा मोरया रे. आता हे जे आवाज आहे ना पुढच्या वर्षीपर्यंत गुंजला पाहिजे. तुमचा एवढाच आवाज आहे का बरं? सर्वांचा आवाज येते, फक्त काढायचा जीवावर येते. विठ्ठल विठ्ठल मनुष्य किती दिवस जगला याला महत्व नाही, मनुष्याने जगून काय केलं याला महत्व आहे. महाराज चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले
याला महत्व नाही तर जगून काय केलं याला महत्व आहे. महाराज भक्ती सुद्धा त्याच प्रकारे असली पाहिजे. आता आपण गणपतीची भक्ती जर पाहायला गेलं तर पहिल्या दिवशी काय करतो आपण गणपती बाप्पांना आणतो आणि कोणतं सुख करता दुःख करता वरता विघ्नाची बुरवी बुरवी प्रेम कृपा देवाची जय देव. तुमच्या इकडे म्हणतात ना जय देव विठ्ठला विठ्ठला. आता पहिल्या दिवशी आपल्याला उशीर होतो त्यामुळे आपण बाप्पांची आरती म्हणतो. आता दुसऱ्या दिवशी अजून जल्लोष होतो आणि जल्लोषाला तर काय म्हणतो पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्पहारांचा वाटला समाळा ताशाचा आवाज गणपती बाप्पा नाचत आला ताशाचा आवाज गणपती बाप्पा नाचत आला. मी फक्त सांगते की आपल्या भक्तीमध्ये कसा बदल होत राहतो. आता ते पण गाणं बोर व्हायला लागतं. तिसऱ्या दिवशी अजून जल्लोष होतो नाही म्हणे आता मराठी झाला तर हिंदीमध्ये ज्वाला से जलती है आंखों में जिसके है दिल में तेरा नाम है परवाह है क्या उसका आरंभ कैसा है आंखें सा परिणाम है धरती अंबर सितारे उसकी नजरे उतारे. आता अजून बोर व्हायला लागतं. मग पुन्हा महिला मंडळीचं सुरू होतं हो बंधू येला हो बंधू येला घ्यायला गौरी गणपतीच्या सणाला बंधू येला घ्यायला गौरी गणपतीच्या सणाला गाडी डुंगराची घ्यायला गौरी गणपतीच्या. आता सगळ्यांना बोर व्हायला लागतं. आता गणपती बाप्पा जुने व्हायलेत ना तुम्हाला बेवफा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. गणपती बाप्पा सुद्धा म्हणत असेल बाबा मी यांचं काय वाकडं केलं बरं विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि मनुष्य किती दिवस जगला याला महत्व नाही तर मनुष्याने जगून काय केलं याला महत्व आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. आता ते जगले याला महत्व नाही जगून त्यांनी काय केलेलं आहे ज्ञानेश्वरी लिहिली. स्वामी विवेकानंदांनी 16व्या वर्षी धर्म परिषद जिंकली आणि आजकालची 16 वर्षाची मुलं काय करतात मला तर सांगायची गरज नाही विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. महाराज म्हणतात आपण या नरदेहाला आलात ना दुर्लभ हो संसार तुम्ही का नेणा आहार निद्रेसाठी दवडीला मनुष्य. पण महाराज म्हणतात नरदेह दुर्लभ है मिले न बारंबार तरुवर से फल गिरे फिर न कटे डाल. महाराज म्हणतात नरदेह कसा आहे नाही जन्मायोनिया देख खरा देहाचे सार्थक. महाराज म्हणतात हा देह कसा आहे. आता आपण एखाद्याच्या घरामध्ये राहिलं आणि त्या घरामध्ये आपण किरायाने राहायला गेलो तर किरायाने राहिल्याच्या गेल्याच्या नंतर तो मालक ज्यावेळेस म्हणेल की तुम्हाला ही रूम सोडावं लागेल त्यावेळेस आपल्याला ती सोडावंच लागेल. अगदी त्याचप्रमाणे भगवंताचा बुलावा आला तर आपल्याला हा देह सोडावाच लागेल. महाराज म्हणतात जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिल बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिल बदलना पड़ेगा. मौत जब
निष्ठा हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम. महाराज म्हणतात की आपल्या हाताने जर भगवंताचं भजन करणं होत नसेल तर कमीत कमी आडल्या नाडल्या व्यक्तींची गरजू व्यक्तींची आपण या दोन हाताने मदत केली पाहिजे. दोन हाताची शोभा सांगितली महाराज. तारों के तेज में चांद छुपे नहीं सूरज छुपे नहीं बादल छायो जुड़ पड़े राजपूता छुपे नहीं राधा छुपे नहीं मंगल आयो. कृष्ण को गोकुल से राधे को बरसाने से बुलाए रहे भक्ति विवश एक प्रेम पुजारी फिर भी ये गीत जलाए रहे. महाराज हाताची शोभा सांगितली की हाताने आपण दान केलं पाहिजे. पायाची शोभा सांगितली पाऊले चालादी पंढरीची वावट पाऊले चालादी पंढरीची वावट. महाराज म्हणतात जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये प्राण आहे तोपर्यंत आपण पंढरपूर आळंदीची वारी केली पाहिजे. विठ्ठला विठ्ठला महाराज म्हणतात हा जर देह तुम्हाला कळाला नाही तर हा दुसराच कोणतरी घेऊन जाईल. नाथ महाराज सांगतात हे जरी नाही ऐकलं परी दुसरं येईल, हे जरी नाही ऐकलं परी दुसरं येईल. जन्मा येऊन देख करा देहाचे सार्थक आपण सार्थक केलं पाहिजे. महाराज म्हणतात जो भगवान परमात्मा भक्तांच्या कामाकरिता संकोच बाळगत नाही अशा भगवंताला शरण जावं. आता शिकतर एक चरण झाले, अजून 3 चरण, पण गाणी तिथपर्यंत चालते जितकं तिच्यामध्ये
पेट्रोल असेल. बरं विठ्ठला विठ्ठला एखादी गाडी उशिरा जरी निघाली तरी त्या ठिकाणी त्याला त्याच टायमाला पोहोचावं लागतं, कारण एकदा पेट्रोल संपलं की गाडी चालते का. अगदी त्याचप्रमाणे विठ्ठला विठ्ठला झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते. तसेच राहिलेले 3 चरण कधी या गावामध्ये कीर्तन करण्याचा योग आला तर आपण ते 3 चरण सोडूयात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तसेच या ठिकाणी उपस्थित ज्यांच्या अंतर्गत मला सेवा आली आपले भैया असणारे मृदंगाचार्य भैया त्यांच्या चरणी नतमस्तक करते. अतिशय सुंदर असून त्यांनी मृदंग त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी होऊ दे बरं. तसेच भगवान बाबा युवा गणेश मंडळ यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक करते. तसेच माझे गुरुवर्य प्रतिभाताई गित्ते आणि नागनाथ गित्ते हे दोघं माझे आई वडील आहेत. जर माझ्याकडून काही चुकीचे शब्द गेलेले असतील तर ते माझ्या बुद्धीचा दोष असेल, काही चांगले शब्द गेलेले असतील तर ते माझ्या आई वडिलांची पुण्य आहे किंवा माझी पुण्य आहे. तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे आता या सर्वांचे तुम्हाला नाव माहीत, अस्वल आंब्यातील सर्व वारकरी भजनी टाळकरी माळकरी सर्व विनेकरी वगैरे आणि सिस्टीमवाले भैया सुद्धा विठ्ठला विठ्ठला सर्वांच्या चरणी नतमस्तक करते आणि बाप्पांच्या सुद्धा चरणी नतमस्तक करते. एकदा जल्लोष करायचं का. गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा. हाच जल्लोष पुढच्या वर्षीपर्यंत राहिला पाहिजे आणि पुढच्या वर्षी आयोजन करताना थोडंसं माईककडे लक्ष द्या. विठ्ठला विठ्ठला सर्वांनी खूप छान अशी साथ दिली. सर्वांच्या चरणी नतमस्तक करते. ज्ञानेश्वरा